श्री नरसिंह सरस्वती 14व्या शतकात महाराष्ट्रातील कारंजा येथे राहत असे मानले जाते. लहानपणापासूनच त्यांना आध्यात्मिक प्रवृत्ती होती. त्यांचे बालपणाचे नाव नरहरी होते. त्यांनी वेद आणि इतर धर्मग्रंथाचे अध्ययन केले. त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन केले. त्यांनी लहान वयातच घर सोडले आणि काशी येथे संन्यास घेऊन आपले नाव श्री नरसिंह सरस्वती असे ठेवले. भारतातील अनेक ठिकाणी प्रवास केल्यानंतर ते कर्नाटकातील गाणगापूर येथे स्थायिक झाले. श्री नरसिंह सरस्वती यांनी अनेक चमत्कार केले असे मानले जाते आणि याचे सविस्तर वर्णन गुरुचरित्रात आढळते. त्यांचे अनेक शिष्य होते आणि त्यांनी अनेक भक्तांना आत्मज्ञानाच्या मार्गावर चालण्यास मदत केली असे मानले जाते. कारंजा व्यतिरिक्त ज्या ठिकाणी त्यांनी प्रवचन दिली ती ठिकाणे तीर्थक्षेत्र बनली आणि त्यापैकी काही नरसोबाची वाडी, औदुंबर आणि गाणगापूर आहेत. श्री नरसिंह सरस्वती यांचा वंश पुढे चालू राहिला आणि काही शतकानंतर प्रसिद्ध अक्कलकोट स्वामी समर्थ प्रकट झाले. दत्ताचे अवतार श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती हे देवावर टीका करणाऱ्या लोकांचा अहंकार नष्ट करणे आणि डोळ्यांची पापणी जसे डोळ्यांचे रक्षण करते त्याप्रमाणे भक्ताचे रक्षण करणे या दोन मुख्य उद्देशांनी आले होते. श्री नृसिंह सरस्वतींना जन्मापासूनच आपल्या ध्येयाबद्दल अत्यंत स्पष्टता होती. त्यांच्या लहानपणीचा एकमेव शब्द ओम हा होता, ज्यामुळे त्यांच्या पालकांना आपला मुलगा मुका आहे की काय अशी चिंता वाटू लागली. तथापि 7व्या वर्षी उपनयन संस्कार झाल्यानंतर ते बोलू लागले, वेदांचे पठण करू लागले आणि त्यावर प्रवचने देऊ लागली. लवकरच त्यांनी घर सोडून संन्यासी जीवन जगण्यासाठी आपल्या पालकाकडून परवानगी मागितली. श्री नृसिंह सरस्वतींचा उद्देश स्वतः भगवान दत्तात्रेय यांच्यासारखा होता. त्यांचे ध्येय मनुष्यामध्ये सनातन धर्माची पुनर्स्थापना करणे आणि त्यांना जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग दाखवणे हे होते. त्यांनी आदिशंकराचार्यांनी अद्वैत वेदांताच्या सिद्धांताचा एकत्रीकरण करणारे भारतीय तत्वज्ञान आणि धर्मशास्त्रज्ञ सांगितलेल्या शास्त्रीय ब्राह्मण गुणांचे आणि शिस्तीचे पुनरुज्जीवन केले, ज्यांच्या वंशाचे ते होते. श्री नृसिंह सरस्वतींनी असा प्रचार केला की मोक्ष मिळवण्यासाठी धर्मग्रंथामध्ये वर्णन केलेल्या तत्वांचे आणि शिस्तीचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. ब्राह्मण हे समाजांचे आणि समुदायांचे आध्यात्मिक संरक्षण होत आहेत. त्यांच्या मते कलियुगात ब्राह्मणांनी आपल्या शिस्त आणि आध्यात्मिक वारसा सोडला आहे. नृसिंह सरस्वती हे एक संत आणि अवतार होते, ज्यांचा प्रभाव अशा युगात समाजावर महत्त्वपूर्ण ठरला, जेव्हा हिंदू संस्कृती आपल्या मूळ मूल्यापासून दुरावली होती. श्री नृसिंह सरस्वतींच्या गाणगापूरमधील वास्तव्यामुळे ते दररोज हजारो लोकांसाठी तीर्थक्षेत्र बनले आहे. सर्व पार्श्वभूमी आणि श्रद्धांचे लोक त्यांच्याकडून सल्ला, उपचार आणि आशीर्वाद घेण्यासाठी येत असत. त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांचे जात, पंथ किंवा दर्जाबाबत त्यांनी कधीही कोणताही भेदभाव केला नाही. त्यांनी सर्व पुरुष, स्त्रिया, गरीब किंवा श्रीमंत यांची काळजी घेतली. श्री नरसिंह सरस्वती लोकांना त्यांच्या घरामध्ये आणि हृदयामध्ये आध्यात्मिक ज्योत तेवत ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या शिस्तीचे मार्गदर्शन करत होते. त्यांची मने शांत केल्यानंतर ते त्यांना ईश्वर मार्गावर आणण्यासाठी आणि आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती करण्यास मदत करण्यासाठी आध्यात्मिक उपदेश देऊ लागत, जेणेकरून ते जन्ममृत्यूच्या दुःखातून कायमचे मुक्त होतील. तर त्यांची जीवनयात्रा अशाप्रमाणे आहे. श्री नरसिंह सरस्वती यांना दत्तात्रेयांचा दुसरा अवतार आणि श्रीपाद श्रीवल्लभांचा पूर्ण जन्म मानले जाते. दत्तात्रेयांच्या पहिल्या अवताराचे चरित्र असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतात या पवित्र ग्रंथात असे म्हटले आहे की श्रीपाद श्रीवल्लभांनी एकदा अंबिका नावाच्या एका गरीब पण पतिव्रता स्त्रीला आत्महत्या करण्यापासून वाचवले होते. नंतर त्यांनी तिला वरदान दिले की तिच्या पुढच्या जन्मी तिचा मुलगा म्हणून जन्म घेतील. त्यांचा जन्म इसवी सन 1378 मध्ये हिंदू पंचांगानुसार पुष्य शुद्ध द्वितीयेला कारंजा येथे झाला. जन्मावेळी त्यांचे नाव नरहरी ठेवण्यात आले आणि नंतर ते नरसिंह सरस्वती म्हणून ओळखले जाऊ लागले. या नावाचा अर्थ असा होतो की ते मानवांची पापे आणि दुःख दूर करणारे आहेत. जन्मानंतर रडण्याऐवजी त्या बालकाने जन्मताच ओंकार या शाश्वत ध्वनीचा उच्चार केला. जेव्हा ते बाळ होते तेव्हा त्यांची आई त्यांना स्तनपान करू शकत नव्हती, परंतु बाळाने तिच्या स्तनावर हलकेच स्पर्श करताच
दूध वाहू लागले. नरहरी नावाचा मुलगा 5 वर्षाचा एक देखणा मुलगा म्हणून वाढत असला, पण तो बोलू शकत नव्हता आणि त्यामुळे त्यांचे पालक खूप काळजीत होते. एके दिवशी त्या मुलाने हावभावांनी त्यांना सांगितले की त्याला उपनयन संस्कार करून घ्यायचा आहे. जेव्हा त्यांचा उपनयन संस्कार झाला तेव्हा नरहरी सर्व वेदांचे पठण करू शकले आणि त्यावर लगेच प्रवचन देऊ लागले. पालकांना खूप आनंद झाला, पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. संस्कारानंतर त्यांनी आपले जीवनकार्य पूर्ण करण्यासाठी आपले वडिलोपार्जित घर सोडून संन्यासी म्हणून राहण्याची परवानगी मागितली. सुरुवातीला त्यांच्या आईचा या इच्छेला विरोध होता, तथापि त्यानंतर नरहरीने आपला हात तिच्या कपाळावर ठेवला, तिला दत्तात्रेय रूपातील आपल्या खऱ्या स्वरूपाचे दर्शन घडवले आणि तिला तिच्या मागच्या जन्माची आठवण करून दिली, ज्यात तिने त्यांच्या आध्यात्मिक प्रयत्नामध्ये अडथळा न आणण्याचे वचन दिले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या आईला पुन्हा सांगितले की त्यांना सामान्य गृहस्थ आश्रमातून जायचे नाही, तर थेट संन्यासाचे जीवन जगायचे आहे. 8 वर्षाच्या लहान वयात घर सोडण्यापूर्वी त्यांनी आपल्या आईला वरदान दिले की तिला 3 मुलगे आणि 1 मुलगी होईल आणि तिचा पुढचा मुलगा जन्माला येईपर्यंत ते तिच्यासोबत राहतील. आईला आणखी मुले झाल्यावर त्यांनी डोक्यावर कापड गुंडाळले, लाकडी पादुका घातल्या, भगवी वस्त्रे परिधान केली आणि लंगोट लावली. हातात दंड घेऊन त्यांनी आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आनंदाने घराबाहेर प्रस्थान केले. त्यांचे ध्येय श्रद्धा पुनर्जीवित करणे आणि लोकांना नैतिक व आध्यात्मिक दृष्ट्या उन्नत करणे हे होते. तरुण नरहरी अखेरीस काशीला पोहोचले, जिथे ते श्री आदि शंकराचार्यांच्या परंपरेतील श्रीकृष्ण सरस्वती यांचे शिष्य झाले आणि त्यांना श्री नरसिंह सरस्वती हे नाव मिळाले. त्यांनी औपचारिकपणे आजीवन ब्रह्मचार्याची शपथ घेतली. अशा प्रकारे ते एक पूर्ण संन्यासी बनले, ज्यांनी सुख दुःखाच्या द्वंद्वावर आणि स्वकेंद्रित इच्छेच्या मर्यादावर मात केली होती. आपल्या जीवनकाळात त्यांनी कृष्णा आणि भीमा नद्यांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रवास करून आपल्या शिकवणीचा प्रसार केला. त्यांनी वास्तव्य केलेले सर्वात महत्त्वाची ठिकाणे म्हणजे कारंजा, नरसोबाची वाडी आणि औदुंबर. अखेरीस ते गाणगापूर येथे स्थायिक झाले, जे आता कर्नाटक राज्यात आहे, जिथे त्यांनी आपल्या आयुष्याची शेवटची 20-24 वर्ष घालवली. त्यांचे 7 शिष्य होते: बाळ, कृष्ण, उपेंद्र, जनज्योती, सदानंद, माधव आणि सिद्ध. या सर्वांच्या नावापुढे सरस्वती हे उपनाव जोडले आहे. एके दिवशी त्यांनी या जगातून जाण्याची घोषणा केली आणि त्यांचे शिष्य दुःखाने व्याकुळ झाले. जेव्हा गुरुदेव जाण्यासाठी सज्ज झाले तेव्हा गावातील लोक त्यांच्याकडे धावले आणि त्यांनी त्यांना विनंती केली की त्यांनी आपल्या दिव्य उपस्थितीपासून त्यांना वंचित करू नये, तर तेथेच राहावे. भगवान म्हणाले, अशा प्रकारे दुःखी होऊ नका. मी माझ्या भक्तापासून दूर कसे राहू शकेन? मी केवळ स्थूल दृष्टीलाच श्रीशैलमला जात असल्याचे दिसेन, पण मी माझ्या आत्मस्वरूपात किंवा खऱ्या स्वरूपात गंगापूरमध्येच कायम वास्तव्य करीन. मी या गावात दुपारची भिक्षा घेईन आणि तुमच्या प्रेमळ भक्तिमय सेवांचा स्वीकार करीन. जो कोणी संगममध्ये स्नान करेल, पवित्र पिंपळाच्या वृक्षाची पूजा करेल आणि येथील माझ्या पादुकांचे दर्शन घेईल, त्याला माझा सजीव उपस्थितीचा अनुभव येईल. केळीच्या पानावर एक तर्फा तयार करण्यात आला आणि फुलाने सजवण्यात आला. हा तर्फा नदीत ठेवण्यात आला आणि श्री नरसिंह सरस्वती त्यावर बसले. सर्व शिष्यांनी पूजा केली. जरी त्यांचे हृदय दुःखाने जड झाले होते, श्री नरसिंह सरस्वतींनी त्यांना धीर दिला आणि सांगितले की ते श्रीशैलमच्या जवळच्या कर्दली वनात म्हणजेच केळीच्या झाडांच्या वनात जात आहेत. तेथे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. तेथे पोहोचल्यावर त्यांच्या सुरक्षित आगमनाचे प्रतीक म्हणून फुलांचे गुच्छ प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत तरंगत परत येतील. लवकरच गुरुदेवांच्या वचनानुसार फुलांचे गुच्छ नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तरंगत त्यांच्याकडे आले. परंपरेनुसार श्री नरसिंह सरस्वतींनी 1459 साली म्हणजेच 300 वर्षासाठी समाधी घेतली आणि स्वामी समर्थ म्हणून पुन्हा प्रकट झाले, ज्यांना अक्कलकोटचे श्री स्वामी किंवा अक्कलकोट महाराज स्वामी म्हणूनही ओळखले जाते. सद्गुणी आणि श्रद्धावान लोकांना गुरुदेवांचे दर्शन आजही घडते. केवळ अधर्मी लोकांनाच त्यांच्या सजीव उपस्थितीचा अनुभव येत नाही. पवित्र संगमात दररोज स्नान करून ते तेथे कायम वास्तव्य करतात. किंबहुना त्यांनी असंख्य प्रसंगी आपल्या दिव्य लीलांनी भक्तांना आशीर्वाद दिला आहे. जे त्यांची तेथे खऱ्या प्रेमाने पूजा करतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात.
खरोखरच जे त्यांचे अविरतपणे स्मरण करतात त्यांच्यासोबत भगवान नेहमी उपस्थित असतात. अशा लोकांचे चमत्कारी अनुभव त्यांच्या हृदयात कायम गुप्त राहतात. तेच प्रार्थना पूर्ण करणारे आहेत. परंपरा आणि गुरु. श्री नरसिंह सरस्वती हे शृंगेरी मठाच्या परंपरेतून आले आहे. जगद्गुरु श्री आदिशंकराचार्य देखील याच परंपरेतून आले आहेत. यांचा गुरुवंश अशाप्रमाणे आहे: शंकर, विष्णू, ब्रह्मा, वशिष्ठ, पराशर, व्यास, शुक, गौडपादाचार्य, गोविंदाचार्य, शंकराचार्य, विश्वरूपाचार्य, नित्यबोध घनाचार्य, ज्ञानघनाचार्य, ज्ञानमोत्तमाचार्य, ज्ञानगिरी, सिंहगिरी, ईश्वरस्य तीर्थी, विद्यातीर्थी सरस्वती, मलयानंद सरस्वती, देवतीर्थ सरस्वती, यादवेंद्र सरस्वती, कृष्ण सरस्वती आणि नरसिंह सरस्वती. श्री नरसिंह सरस्वतींचे अनेक शिष्य होते, ज्यांचे वर्णन श्री गुरुचरित्र ग्रंथात केले आहे. पहिले आणि सर्वात आवडते प्रयागाचे श्री माधव सरस्वती होते. त्यांचे इतर 6 शिष्य म्हणून बाल सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती होते. सिद्ध सरस्वती नेहमी श्री नरसिंह सरस्वती यांच्या सोबत राहिल्या आणि शक्यतो संस्कृत गुरुचरित्राचे मूळ लेखक आहेत, ज्यांचे नंतर श्री सरस्वती गंगाधर यांनी मराठीत भाषांतर केले असावे. ही माधव सरस्वतीची परंपरा महाराष्ट्रात अधिक लोकप्रिय असल्याचे दिसून येते. अंतिम शिष्य परंपरा म्हणजे श्री नरसिंह सरस्वती, माधवेंद्र सरस्वती, अमृतेंद्र सरस्वती, गगनेंद्र सरस्वती, माधवेंद्र सरस्वती, माधव सरस्वती. नंतर परंपरा 2 शाखांमध्ये विभागली गेली: एकनाथ, श्रीकृष्ण, ब्रह्मदास, विठ्ठल सरस्वती, अंबिका सरस्वती, अमृत. श्री गुरूंनी केलेला उपदेश. 8 वर्षांच्या अगदी लहान वयात घर सोडण्यापूर्वी नरसिंह सरस्वतींनी आपली आई अंबिका यांना सांगितले की ते संन्यासाचा मार्ग का निवडत आहेत. त्यांच्या शिकवणीनुसार मानवी जीवनाचा उद्देश खूप चांगल्या प्रकारे सारांशित केला आहे. जीवन हे बुडबुड्यासारखे आहे. मृत्यू कोणत्याही क्षणी दार ठोठावून आपल्याला हिरावून घेऊ शकतो. मानवी जीवनाचा प्रत्येक क्षण मौल्यवान आहे आणि तो मनुष्याला स्वतःचे आध्यात्मिक पुनरुज्जीवन करण्याची आणि आत्मसाक्षात्काराच्या पवित्र अवस्थेकडे वेगाने वाटचाल करण्याची देवाने दिलेली संधी आहे. पूर्वीच्या युगामध्ये मनुष्याचे आयुष्य दीर्घ होते, तेव्हा शास्त्रांनी सांगितलेले जीवनाचे टप्पे योग्य होते. तथापि कलियुगात मनुष्याचे आयुष्य खूपच कमी आहे आणि पूर्वीच्या युगासारखे दीर्घ आयुष्य नाही. जोर कोणी जीवनात उच्च ध्येयांचा पाठपुरावा न करता हळूहळू जीवन जगत राहिला आणि आयुष्य अकाली संपले तर हा जन्म व्यर्थ ठरणार नाही का? जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच सांसारिक सुखाबद्दल वैराग्य बाळगले पाहिजे. मानवी दुर्गुणामध्ये आपली शक्ती वाया घालू नये. हे जग मायावी आहे. जर कोणी विवेकबुद्धीचा वापर केला नाही आणि वैराग्य धारण केले नाही तर तो संसाररूपी चिखलात रुतून बसेल आणि हे मौल्यवान जीवन वाया घालवेल. मनुष्याने आपले मन जीवनाच्या ध्येयावर केंद्रित केले पाहिजे आणि जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच ते साध्य करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कारण मृत्यू कधी आपल्याला हिरावून घेईल हे कोणास ठाऊक. देवाच्या प्राप्तीशिवाय जीवन गमावणे ही मानवासाठी सर्वात मोठी शोकांतिका आहे. गुरुचरित्र ग्रंथानुसार गुरुशिवाय देवापर्यंत पोहोचण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. आपल्या मानवी जीवनाच्या या अल्प आणि क्षणभंगूर काळात आपण भक्तीद्वारे देवाचा प्रयत्न केला पाहिजे. आपले मन शुद्ध करण्यासाठी बुद्धी आणि विवेकाचा वापर करा. मनात वाणीने किंवा कर्माने इतरांना दुखावण्याचा विचार कधीही करू नका. जर तुम्हाला गुरूंची कृपा प्राप्त झाली तर स्वतःला भाग्यवान समजा. तुमच्या स्वतःच्या हृदयात वास करणाऱ्या देवाला जाणण्यासाठी प्रयत्न करा. आता बघूया कारंजा तीर्थक्षेत्र, जे श्री नरसिंह सरस्वती यांचे जन्मस्थान आहे, ज्याची ओळख श्री वासुदेवानंद, ज्यांना टेंबेस्वामी म्हणूनही ओळखले जाते, यांनी पटवून दिली की एक अतिशय प्राचीन शहर आहे. येथे करंजा ऋषीचा आश्रम होता आणि ते यात्रेकरू व प्रवाशाचे आदरातिथ्य करत असत. या शहरात अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी काही 1000 वर्षाहून अधिक जुनी आहेत. त्यापैकी काही प्रमुख मंदिरे म्हणजे श्री सिद्धेश्वर, श्री चंद्रेश्वर, श्री नागेश्वर, श्री कामाक्षा देवी, एकवीरा देवी, यक्षिणी देवी, श्री राम. हे मंदिर कारंजाच्या प्रसिद्ध कन्नव कुटुंबाने बांधलेले आहेत. श्री विठ्ठल, शनी महाराज, मारुती आणि श्री दत्तात्रेय यांची मंदिरे, पद्मासनातील श्री दत्तप्रभूंची मूर्ती इतरत्र कोठेही आढळत नाही आणि भारतातील ही एकमेव मूर्ती येथेच आहे. 1934 मध्ये
प्रसिद्ध दत्तभक्त स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांच्या अथक प्रयत्नामुळे श्री नरसिंह सरस्वती यांच्या जन्मस्थानी गुरु मंदिर बांधण्यात आले. श्री वासुदेवानंद सरस्वती यांचे महान शिष्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांनी श्री गुरु मंदिर स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. श्री नरसिंह सरस्वती स्वामी ज्या घरात जन्मले ते घर प्रसिद्ध घुडे कुटुंबाच्या मालकीचे आहे. त्यांनी ते काळे कुटुंबाच्या वंशजाकडून विकत घेतले. ज्या कुटुंबात श्री नरसिंह सरस्वती यांचा जन्म झाला होता तेव्हापासून कारंजा हे श्री दत्तात्रेयांच्या सर्व अनुयायांसाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र बनले आहे. तर बंधू भगिनींनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री गुरुदेव दत्त. श्री नरसिंह सरस्वती की जय.